नमस्कार मित्रांनो, प्रवीण पोल्ट्री आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा आपला 14वा दिवस आहे. आपण करत आहे प्युअर देशी कोंबडी पालन. आपण 1000 पिल्ल्यांची प्युअर देशी पिल्ले आणले आहे भक्ती ॲग्रो फार्ममधून. तर त्या पिल्लांची आपण ब्रूडिंग करत आहे आणि आजचा आपला 14वा दिवस आहे. तर आपण आज गंभोरा लसीकरण करत आहे. तर गंभोरा लसीकरण आपण कसे केले आहे हे संपूर्ण आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि गंभोरा वॅक्सिन करताना आपण डोळ्यामधून वॅक्सिन डोळ्यामधून वॅक्सिन करण्याकरता एक एक पिल्लू कसे पकडले आपण आणि पिल्लांना कसे आपण एका जागी केले आहे आणि त्यांना एक एक पकडून आपण वॅक्सिन केली आहे ते संपूर्ण या व्हिडिओद्वारे सांगत आहे. तर चला करूया आपण गंभोरा वॅक्सिन. बघू शकता तुम्ही पूर्ण काढ व्हिडिओ. पिल्ले एकत्र केली आहे. आता आपण आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे एक सिरिंज 5 ml ची आपण एक सिरिंज घेतली आहे आणि थंड पाण्यासाठी आपण याच्यामध्ये थंड बर्फ आणला आहे बघू शकता. आणि डायल्यूट वॉटर 30 ml ची बॉटल आहे डायल्यूट वॉटर. आणि आपण आणलेले हे गंभोराचे लसीकरण आहे जे आपण 100 डोसचे आपण 10 वॅक्सिन आणले आहे. कारण की आपल्याला मेडिकलमध्ये आपल्याला 1000 डोसची वॅक्सिन न मिळाल्यामुळे आपल्याला 100 डोसचे आपण 10 वॅक्सिन आणले आहेत. हा 10 वॅक्सिन आपण बघू शकता मित्रांनो, आपण 10 वॅक्सिन आणले आहे. तर अशा प्रकारे आपण 10 वॅक्सिन गंभोरा वॅक्सिन आणले आहे. तर आपण हे वॅक्सिनमध्ये आपण हे डायल्यूट वॉटर 3 ml आपण एका याच्यामध्ये टाकणार आहे. पूर्णपणे आपण 3 ml पहिले डायल्यूट वॉटर टाकून देणार आहे. संपूर्ण वॅक्सिनमध्ये आपण 3 ml डायल्यूट वॉटर पहिले ॲड करणार आहोत. बघू शकतो तुम्ही. तर असं आपल्या 10 वॅक्सिन असल्यामुळे आपण थोडा वेळ लागणार आहे, पण संपूर्ण तुम्हाला वॅक्सिन कशी करणार आहे आम्ही ते संपूर्ण तुम्हाला माहिती मिळेल. ही वॅक्सिन पावडर फॉर्ममध्ये राहते. त्या वॅक्सिनमध्ये आपलं डायल्यूट वॉटर टाकावं लागते तेव्हा ते विरघळते पूर्णपणे. तर आपल्या संपूर्ण 10 वॅक्सिन तयार झालेल्या आहेत. तर आपल्या संपूर्ण 10 वॅक्सिन तयार झालेल्या. आता पूर्णपणे तयार झालेल्या आपण जे पावडर फॉर्ममध्ये होते त्याला आपण लिक्विड फॉर्ममध्ये तयार केलं आहे. आणि ते लिक्विड फॉर्ममध्ये तयार केलेले आपण संपूर्ण वॅक्सिन जे डायल्यूट वॉटर आपल्याला राहिले आहे ह्या डायल्यूट वॉटरमध्ये पूर्ण आपण एकत्रित करत आहे.
10 बाटल असल्यामुळे मित्रांनो थोडा वेळ लागू शकतो. तर मित्रांनो आपलं हे पूर्ण वॅक्सिन तयार झालं आहे. तर आता हे वॅक्सिन आपण 3 ड्रॉप घेतले आहे. आपल्या 3 ड्रॉपमध्ये थोडे टाकणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 3 ड्रॉप तयार केले आहे. आता हे आपण 1 ड्रॉप घेणार आहे. ते बाटला थांबू पाणी जाईल. नमस्ते हातामध्ये काढून सुद्धा सकाळी टाईम लागतो. नहीं तो नहीं लग रहे नहीं होगा. पाय दुखते बंद होते होते